the fundamentals of op-amp. In this lecture we are going to see the next chapter, second chapter, that is the application of operational amplifier. So in this lecture we are going to start the applications of op-amp. Okay, so before that, in last lecture we have studied about open loop configurations, right? Open loop configurations आपण start केले होते, that we have divided the configurations of operational amplifier as open loop configuration and closed loop configuration. त्यामधला ओपन लूपचा जो पार्ट होता तो आपण मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. ओपन लूप म्हणजे काय की दॅट देर इज नो रिलेशन बिटवीन input and output of the op-amp. There is no interconnection between input and output. त्याच्यामध्ये आपण तीन कॉन्फिगरेशन पाहिलेले होते, दॅट इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आणि डिफरन्शियल एम्प्लिफायर, जे की ओपन लूप मध्ये होते. ओके, now in this chapter first we are going to study about the closed loop configuration, because आता याच्या पुढचे जे पण आपण ऍप्लिकेशन पाहणार आहोत ते कसे आहेत, क्लोज लूप कॉन्फिगरेशन मध्ये. ओके, ओपन लूप जे होतं ते कशासाठी यूज होतं, तर टू प्रोड्यूस व्हेरी हाय गेन. म्हणजे ओपन लूपचे जे आपण ओपन लूप मध्ये इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आणि डिफरन्शियल एम्प्लिफायर जे पाहिले होते ते जिथं जिथं यूज होतील तिथं त्यांचा एकच एम आहे मेन, की दॅट टू प्रोड्यूस व्हेरी हाय गेन. ओके, सो पण त्याच्यासोबत त्यांना जे आहे दुसरे जे ऍप्लिकेशन्स आहेत सॉरी, फॉर एक्झाम्पल जसं की ऑसिलेशन्स प्रोड्यूस करायचं म्हणतो, दॅट इज नॉट पॉसिबल इन दी ओपन लूप. सो दॅट्स वाय वी यूज closed loop configurations. So now we'll see the definition of closed loop configuration. Closed loop म्हणजे काय, ओपन लूपच्या ऑपोजिट आहे, की जिथं इंटरकनेक्शन इनपुट आउटपुटचं नव्हतं तेच आपण इथं काय करत आहोत, इनपुट आणि आउटपुटचं आपण इंटरकनेक्शन करत आहोत. ओके, so it is defined by when the output of operational amplifier is given back to the input terminal, okay, which is called as feedback. यालाच आपण काय म्हणतो, तर फीडबॅक म्हणतो. कधी म्हणतो की जेव्हा पार्ट ऑफ इनपुट आउटपुट इज कनेक्टेड बॅक टू दी इनपुट टर्मिनल ऑफ दी एनी सिस्टीम बद्दल पण आपण ते सांगू शकतो, की सिस्टीम मध्ये पण एखाद्या आउटपुटचं जे टर्मिनल आहे ते आपल्याला जर इनपुटला कनेक्ट करायचं असेल त्याला आपण काय म्हणतो, फीडबॅक म्हणतो, राईट. सो देन द कॉन्फिगरेशन इज कॉल्ड ॲज दी क्लोज लूप कॉन्फिगरेशन. कधी की जेव्हा एखाद्या सिस्टीमचं आउटपुट जे आहे ते रिटर्न आपण काय करतो, इनपुट टर्मिनलला कनेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल एक ब्लॉक डायग्राम आपण अशी काढलेली आहे. लेट्स से दिस इज द इनपुट टर्मिनल, वी हॅव ए ब्लॉक, याच्यामध्ये एक प्रोसेस चालू आहे. ओके, अँड आफ्टर दॅट प्रोसेस वी आर गेटिंग दी आउटपुट. ओके, आता यामध्ये आपण हे कशामध्ये पाहिलं, दिस इज ओपन लूप कॉन्फिगरेशन, की इनपुट दिलं सिस्टीमला आणि वी हॅव गॉट दी आउटपुट, राईट. आता क्लोज लूप मध्ये काय करतोय, की हे जे आउटपुट आहे हे आपण काय करतोय, हे आपण युझिंग अ फीडबॅक सर्किट वी आर गिव्हिंग इट बॅक टू दी इनपुट टर्मिनल. नाउ दिस बिकम्स ए क्लोज्ड लूप. एक लूप तयार झालेला आहे, बरोबर आहे, हा लूप तयार झाला. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज अ क्लोज लूप सिस्टीम. आपण सध्या याला क्लोज लूप सिस्टीम. इथं काय होत आहे, की आउटपुट जे आहे ते रिटर्न आपण कशाला देतोय, इनपुटला. आणि इथं काय होतोय, तर ह्या दोघांचं कंपॅरिझन होतंय, कंपॅरिझन. ओके, या कंपॅरिझन मधून आपल्याला कळतं की आउटपुट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला इनपुट जे आहे कमी करावं लागेल का वाढवावं लागेल. ओके, हे जे आउटपुट आहे इट शुड बी एक्सपेक्टेड. याला आपण कधी काय म्हणतो, एक्सपेक्टेड आउटपुट. किती पाहिजे हे आपल्याला माहित असायला पाहिजे, की हे आउटपुट एवढं बनवायचं आहे तर त्याच्यासाठी किती इनपुट द्यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे मग नंतर आपल्याला कळेल की लेट सपोज मला एनिथिंग जे पण असेल, मला 10 जे आहे आउटपुट 10 पाहिजे. मे बी इट विल बी अ करंट, व्होल्टेज, वॅट्स, पॉवर जे ज्याला म्हणतो आपण, ते मला 10 पाहिजे.
ओके, आपण इनपुट अप्लाय केलं, मला काय कळालं की मला 8च आउटपुट मिळत आहे. मग आपल्याला काय करावं लागेल की वी हॅव टू टेल टू दी इनपुट साइड दॅट वी आर गेटिंग आउटपुट विच इज नॉट इक्वल टू एक्सपेक्टेड आउटपुट और विच इज लेस दॅन दी एक्सपेक्टेड आउटपुट, कमी मिळत आहे. सो काय करावं लागेल, मला इनपुट जे आहे ते वाढवावं लागेल. I have to increase the input so that it can match with the expected output. Right? 1 minute. So we have to match it with the expected output. So I have to increase it. जसं मी हे वाढवणार काय होईल, प्रोसेस वाढणार आणि माझं जे आउटपुट आहे हे पण वाढेल. 8 पासून वर जाईल, 9 पर्यंत जाईल, 10 पर्यंत जाईल. जसं ते 10 ला गेलं काय होईल, इट विल बी इक्वल टू माय एक्सपेक्टेड आउटपुट. मला जेवढं पाहिजे होतं तेवढं ते मिळालंय. ओके. सो आता हेच आपण काय इनपुट साइडला हे आणखीन कळालेलं नाही की आउटपुट 10 झालेलं आहे. ओके, ते कसं मिळणार, अगेन विथ द फीडबॅक. यस, जेव्हा मला जसं हे आउटपुट एक्सपेक्टेड मिळेल, काय होणार, फीडबॅक काय सांगेल की नाव इट इज ओके, डोंट इन्क्रीज दी इनपुट, जेवढं होतं आता तेवढंच असू द्या. राईट. जेव्हा असं होईल तेव्हा काय होईल, हे स्टॉप होईल, इनपुट प्रोसेस चेंज होणं. मग जे इनपुट आपण देत होतो की ज्या वेळेस आपल्याला आउटपुट 10 मिळत आहे, इट विल स्टॉप इन्क्रीजिंग, आणि जे होतं कॉन्स्टंट तेच इनपुट ते देतं. म्हणजे काय, तुमचं आउटपुट जे आहे ते कशावर राहील, 10 वर. हेच काय होईल की समजा माझं मी इनपुट देत आहे आणि आउटपुटला काय होत आहे की 10 पेक्षा मला जास्त मिळत आहे, 15 आउटपुट मिळत आहे. अगेन जास्त मिळत आहे, पण काय होत आहे की ते मला पाहिजे, मला 10च पाहिजे. So again, with the use of this feedback, I have to tell to the input side that you have to decrease the input. कारण मला त्या जे इनपुट देत आहोत त्याच्यामुळे मला 15 आउटपुट मिळत आहे, पण मला 15 नको, मला 10च पाहिजे. राईट. सो वी हॅव टू टेल टू द इनपुट साइड दॅट यू हॅव टू डिक्रीज द इनपुट. सो जसं तो कमी करेल, जसं ते 10 पर्यंत जाईल, काय होणार, अगेन इट विल स्टॉप, इट विल टेल द इनपुट साइड टू स्टॉप दिस चेंज इन द इनपुट. राईट. सो दॅट्स, याच्यामुळे काय होणार की तुमचं आउटपुट जे आहे ते मेंटेन राहील. बरोबर, ते मेंटेन राहणार आउटपुट. आणि मेंटेन ठेवायचंच हे काम कशाचं असते, तर क्लोज लूप सिस्टमचं. राईट. म्हणजे तुम्ही इथं काय करणार, प्रत्येक वेळी हे चेक करणार की तुमचं आउटपुट किती मिळत आहे. ओपन लूप मध्ये तसं नव्हतं, ज्यामुळे जिथं सर इनपुट आणि साऊंड आउटपुट ब्रेक. ब्रेक होतोय का, ब्रेक होतोय का, हॅलो, हो सर, बाकीच्यांना येतोय का, ब्रेक. हॅलो, बाकीच्यांना येतोय का, ब्रेक होतोय सगळ्यांनाच? नाही सर, ब्रेक होत नाही. नाही होत, थोडस तू नेट रेंज सर मध्ये ये, रेंज नसेल तरी प्रॉब्लेम येतो. हा थोडा रेंज मध्ये बसा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. माझ्याकडे तर फुल रेंज आहे, तुमच्याकडे थोडस रेंज मध्ये या, म्हणजे ब्रेक होणार नाही. ओके. सो दिस इज डन फॉर टू मेंटेन दी आउटपुट. ओपन लूप मध्ये हे नव्हतं. ओपन लूप मध्ये काय होतं की इनपुट जे देणार आपण सिस्टीमला, ओके, मग जे प्रोड्यूस होत आहे ते बस प्रोड्यूस होत राहील. देर इज नो इंटरकनेक्शन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. म्हणजे त्याच्यामध्ये काय, दोघांमध्ये काही कम्युनिकेशन असल्यामुळे काय आहे की जे आउटपुट प्रोड्यूस होत आहे ते प्रोड्यूस होत राहील, मे बी इट इज लेस ऑर हाय. ओके. मग जे इंडस्ट्रीयल कामामध्ये जे आहे ते तसं चालत नाही, ओपन लूप मध्ये नसते. इंडस्ट्रीयल कधी पण क्लोज लूप सिस्टीम मध्येच चालतात. मग याचे दोन प्रकारचे टाइप्स आहेत. इन ओपॅम्प वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द 2 टाइप्स ऑफ फीडबॅक. एक आहे पॉझिटिव्ह फीडबॅक, दुसरा आहे निगेटिव्ह फीडबॅक. तुम्हाला नावावरून तुम्ही सांगू शकता की हे कोणते फीडबॅक आहे. कसे सांगणार, वी हॅव 2 टर्मिनल्स फॉर ओपॅम्प. वन इज कॉल इट ॲज इन्व्हर्टिंग टर्मिनल अँड सेकंड वी कॉल इट ॲज नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. बरोबर. इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण कशाने डिनोट करतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. कशाला, इन्व्हर्टिंगला. राईट. इन्व्हर्टिंग आपण कशाने रिप्रेझेंट करतो, निगेटिव्ह. आणि नॉन इन्व्हर्टिंग कशाने रिप्रेझेंट करतो, तर आपण पॉझिटिव्ह. मग कोणत्या टर्मिनलला आपण फीडबॅक कनेक्ट करतोय, आउटपुट पासून येणारा, त्याच्यावरून आपण काय म्हणणार, तर की पॉझिटिव्ह फीडबॅक आहे का निगेटिव्ह फीडबॅक आहे. बरोबर. म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट करत असेल तर आपण म्हणणार पॉझिटिव्ह फीडबॅक,
and if it is connected to negative terminal, that is inverting terminal of op amp, it is considered as the negative feedback. Okay, now move to the next. Now we have some feedback configurations. Feedback configurations म्हणजे कसं की तुम्ही इनपुट आणि आउटपुट मधून कसं घेता, व्होल्टेज आणि करंट ज्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर, की व्होल्टेज घेता आउटपुट साइडनं का करंट घेणार, अँड डिपेंडिंग अपॉन दॅट व्होल्टेज असेल तर इट शुड बी इन पॅरलल और इन वी कॉल इट एज इन शंट, अँड जर दुसरा असेल सिरीज मधला, सो इट इज करंट असेल तर दॅट इज कन्सिडर्ड इन दी सिरीज फॉर्म और सिरियल फॉर्म. ओके, मग हे जे कॉन्फिगरेशन्स आहेत, वी नेम इट एज, लोक इन द फर्स्ट डायग्राम ए पहा, ए हे सिस्टीम आहे, इनपुट आपण इकडून प्रोव्हाइड करत आहोत. दिस इज द इनपुट. ए ही सिस्टीम आहे, मेन सिस्टीम, आणि दुसरं जे खाली ब्लॉक दिलेला आहे, दिस इज अ फीडबॅक सिस्टीम. म्हणजे कोणतीही सिस्टीम आता क्लोज लूप मध्ये कशाने बनलेली असेल, सो इट इज मेड अप ऑफ two blocks. Okay, it is made up of two components. One is the system and second is the feedback. System आणि feedback. मग ए जो सिस्टीम जी आहे ती कशाने रिप्रेझेंट केलेली आहे आपण, ए नी, आणि जे फीडबॅक आहे ते युझिंग फीडबॅक सर्किटने ते आपण रिप्रेझेंट केलेली, बरोबर. मग आता पहा, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं कनेक्शन आपण तिथं पाहायला मिळतं आपल्याला. ए डायग्राम आहे, याच्यामध्ये पहा तुमचं आउटपुट इनपुट जे आहे ते व्होल्टेज कनेक्ट करत आहोत, राईट. व्होल्टेज मध्ये आपण काय केलेलं आहे, पॅरलली दोन पॉइंट मध्ये कनेक्शन असेल तर इट इज कन्सिडर्ड ॲज दी व्होल्टेज, राईट. सिंगल पॉइंट मधून कनेक्शन घेत असेल तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज दी करंट, म्हणजे सिरीज मध्ये येत आहे. ओके, सो पहा आता इथून काय केलंय आपण, दोन हे आउटपुट साइड आहे, आर एल म्हणजे लोड जे म्हणतो आपण, दिस इज दी आउटपुट साइड, आणि आउटपुट साइड कडून आपण काय करतोय, कनेक्शन रिव्हर्स देतोय, परत सिस्टीम कडे येत आहे इनपुट साइडला, राईट. मग याच्यामध्ये काय होणार पहा, सिस्टीम फीडबॅक सिस्टीमला आपण आउटपुट कनेक्शन कसं दिलंय, दोन पॉइंट मधून काढलेले आहेत, दोन पॉइंट मधून काढलंय, बरोबर, आणि डायरेक्टली त्याला दिलेले आहेत. सो दिस इज कॉल्ड व्होल्टेज सिरीज कनेक्शन. दिस इज व्होल्टेज सिरीज कनेक्शन, बरोबर आहे. व्होल्टेज आपण डायरेक्टली काढून फीडबॅकला देत आहे आणि फीडबॅक काय करत आहे, ते सिग्नल इनपुट साइडला प्रोव्हाइड करत आहे. ओके, दीज आर जस्ट दी कॉन्फिगरेशन. याप्रमाणे आपण पुढचे जे सर्किट्स आहेत ते इम्प्लिमेंट करणार आहोत. ओके, नाव कम टू द बी साइड. बी साइडला पहा, इनपुट या साइडला दिलेला लेफ्ट साइडला सिस्टीमच्या, ओके, राईट साइडला आपल्याला आउटपुट आहे, आणि आपण काय करत आहेत, अगेन आउटपुट देत आहोत, पण इनपुट साइडला पहा कसं मिळत आहे. अगेन इनपुट साइड कडे हे जे आउट फीडबॅक पासून जे मिळत आहे हे अगेन इन द फॉर्म ऑफ व्होल्टेजेस दिलेलं आहे. इथं तसं नाही, दिसत नाही सर, डायग्राम दिसत नाही. दिसत नाही. प्रेझेंट तर करत आहे मी, तो लिंक केलं नाही. ओके, लिस्ट मध्ये माझं नाव दिसत आहे का, लिस्ट मध्ये पहा, प्रेझेंटेशन नावाने एक स्लाइड असेल. हो सर, दिसत आहे. त्याला क्लिक कर, त्याला क्लिक कर, ती बरोबर तुझ्या स्क्रीनवर येईल. आले का क्लिक केल्यानंतर? नाही सर. एक मिनिट, मला परत मी हे करतो, मी परत प्रेझेंट करतो, त्यामुळे सगळ्यांना दिसेल. फक्त दुसरीकडे क्लिक करत राहू नका, त्याच्यामुळे तुमची स्क्रीन जी आहे ती हे होऊन जात. आता चेक कर, होत आहे का? इज इट विजिबल नाव? नाही सर, फक्त ती नाव येते सर. प्रेझेंट केलंय मी परत एकदा. दिसते सर आम्हाला.
दिसतंय त्यांना थोडस काहीतरी हो हे हो सर सेटिंग दिसतंय मध्ये आता. त्यांना क्लिक दुसरीकडे. हा ओके ठीक आहे. राईट आपण वी आर टॉकिंग अबाउट दी सेकंड स्लाइड. नाव पहा स्ट्रक्चर पहा की आउटपुट पासून जसं आपण घेत आहोत तसंच आपण इनपुटला प्रोव्हाइड करतो म्हणजे 2 पॉईंट मध्ये. बरोबर म्हणजे हे जे पॉईंट असे घेतलेले आहेत 2 पॉईंट मधून तसंच व्होल्टेज आपण कनेक्ट करत. पहिल्या साईडला आपण काय करत होतो की सिरीज वाईज देत होतो. इथं तसं नाही. इथं अगेन पॅरल जे इनपुट घेत आहोत आउटपुट काढून तेच इनपुट साईडला पॅरल देतो. सो दिस इज कॉल्ड व्होल्टेज शंट. शंट म्हणजे पॅरलला आपण म्हणतो पॅरलली देतोय त्याच्यासाठी. सिमिलरली इथं कसं आहे पहा कनेक्शन वेगळं आहे. ओके आता डायरेक्टली पॉईंट कनेक्ट आहेत 1 to 1. ओके सो याच्यामध्ये काय फ्लो होणार आहे तर करंट. तर करंट थ्रू आपण काय करत आहे की आउटपुट पासून सिग्नल घेत आहे आणि इनपुट कडे देत आहे. म्हणजे इथं जे आहे ते तुम्हाला करंट जे आहे ते कसं देतोय ते पाहायचं आहे. करंट जे आहे आपण आउटपुट पासून घेत आहे आणि इनपुटला प्रोव्हाइड करतो. दिस बिकम्स करंट सिरीज. दिस इज करंट सिरीज. आणि हे जे आहे ते उलट आहे करंटच्या फॉर्म मध्ये घेत आहे पण देतोय कशाच्या फॉर्म मध्ये आउटपुटच्या फॉर्म मध्ये म्हणजे 2 लाईनला देत आहे पॅरलली. बरोबर पॅरलल म्हटलं तर काय आलं ते करंट शंट. बरोबर तर या तुम्हाला इवन ट्रान्झिस्टर मध्ये पण जे होते त्या प्रकारचे कॉन्फिगरेशन होते व्होल्टेज सिरीज व्होल्टेज शंट करंट सिरीज करंट शंट सिमिलर फॅशन मध्ये तेच इथं पण आहेत ओपॅम्प्स. ठीक आहे दीज आर जस्ट दी कॉन्फिगरेशन. याला याच्या फॉर्म मध्ये आपण पुढचे जे कनेक्शन आहेत ते एकेकाने पाहणार. Now we are moving to the main part that is closed loop configuration ज्यामध्ये आपण types of op-amp जे connection आहेत interconnection ते पाहणार आहे. So in closed loop configuration also we have these 3 kinds of types of configurations. याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहेत की नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आणि डिफरन्शियल एम्प्लिफायर. पहा हेच कॉन्फिगरेशन आपण ओपन लूप मध्ये पण पाहिले होते. बरोबर हेच होते तिथं पण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जर इनपुट देत असेल तर वी कॉल इट ॲज नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग टर्मिनलला देत असेल तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. आणि जर दोन्ही इन टर्मिनलला जर इनपुट देत असेल तर आपण काय म्हणत होतो त्याला इट इज डिफरन्शियल एम्प्लिफायर. ओके इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर कशाला म्हणणार की जे क्लोज लूप कॉन्फिगरेशन मध्ये होते त्याच्यामध्ये जे आपण सिग्नलला इनपुट प्रोव्हाइड करतोय म्हणजे तुमचा ऑपॅम्प आहे हा क्लोज लूप मध्ये आहे. आता क्लोज लूप कसा दाखवणार आपण तर हा जो आपला ऑपॅम्प असणार हे आउटपुट 2 इनपुट. बरोबर आपण हा निगेटिव्ह कन्सिडर करू हा पॉझिटिव्ह. एक तर हा आउटपुट जो आहे व्हीओ हे इनपुट साइड. बरोबर हा आउटपुट आपण एकतर काय करणार या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करणार. ओके दिस इज कॉल्ड निगेटिव्ह फीडबॅक. हा निगेटिव्ह फीडबॅक झाला की आपण कनेक्शन जे आहे ते निगेटिव्ह टर्मिनलला देत आहोत. आणि दुसरं आहे की आपण ते जे सिग्नल आहे इनपुट साइड हे आउटपुट हा सिग्नल घेऊन आपण काय करणार या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करणार. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह फीडबॅक. हा झाला पॉझिटिव्ह फीडबॅक. पण जनरली काय होतं की पॉझिटिव्ह फीडबॅक कुठे यूज केले जाते की जिथं आपल्याला ऑसिलेशन्स पाहिजे असतात. ऑसिलेशन्स पाहिजे असतात जसं की ऑसिलेटर सर्किट. ऑसिलेटर सर्किट ओके ऑसिलेटर सर्किट मध्ये आपण आपल्याला एक चॅप्टर कम्प्लीट ऑसिलेटर वरच आहे. 4था का 5वा चॅप्टर आहे तो त्याच्यामध्ये आपण हे डिटेल मध्ये पाहणार आहोत. पण निगेटिव्ह फीडबॅक जे आहे ते मॅक्सिमम जो आहे तो कशासाठी यूज केला जातो तर एम्प्लिफिकेशन साठी. एम्प्लिफिकेशन म्हणजे जिथं एम्प्लिफाय करायचं आपल्याला सिग्नल एम्प्लिफाय करायचं असेल त्या ठिकाणी आपण काय करतो तर या पद्धतीला फीडबॅक प्रोव्हाइड करतो निगेटिव्ह साईडला निगेटिव्ह टर्मिनल. मग यामध्ये आपण पाहणार आहेत की नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर कोणता इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर कसा आणि डिफरन्शियल एम्प्लिफायर कसा. सो वन बाय वन वी विल स्टार्ट विथ दी derivation with explanation of these amplifiers.
तुम्हाला नोटबुक वगैरे घेऊन बसायला सांगितलं होतं बिकॉज वी हॅव सम डेरिव्हेशन. आपल्याकडे थोडे काही डेरिव्हेशन आहेत आणि त्याच्यावर न्यूमरिकल्स पण आहेत. आपण एक एक एक्झाम्पल घेणार आहोत दोन्ही सगळ्यांसाठी. सो फर्स्ट इज दी नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरला कसं डिफाईन करणार की तुमचा आपण याच्यामध्ये पाहतो की दिस इज अ क्लोज लूप सिस्टीम आहे, क्लोज लूप कॉन्फिगरेशन वेअर द आउटपुट टर्मिनल इज कनेक्टेड टू दी नॉन इन्व्हर्टिंग terminal of op-amp. Okay, so in here the output is connected to the non-inverting terminal of op-amp. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जर आपण कनेक्शन दिलं आणि हे कसं आहे क्लोज लूप कॉन्फिगरेशन मध्ये आपण त्याचेच पार्ट टाइप्स पाहत आहेत क्लोज लूप कॉन्फिगरेशन. कारण आपण हीच डेफिनेशन म्हणा किंवा हा टाइप म्हणा हा ओपन लूप मध्ये पण पाहिलेला आहे बरोबर. मग आता क्लोज लूप मध्ये कसं करणार नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. ओके, सो विल सी द डायग्राम. सो दिस इज op-amp. This is output VO. We are giving the input output back to the we are connecting हे आपण फीडबॅक तर देणार आहोत फक्त इनपुट सॉरी डेफिनेशन मध्ये आपण काय घेतलेलं आउटपुट इज कनेक्टेड टू इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ op-amp. सॉरी डेफिनेशन कशी आहे की इनपुट सिग्नल आपण कशाला कनेक्ट केलंय सॉरी दिस डेफिनेशन इज फॉर द फीडबॅक. कोणत्या टर्मिनलला आपण फीडबॅक कनेक्ट केलेला आहे ते. So non-inverting terminal is non-inverting amplifier is the that amplifier in which the input supply is connected. Input supply कशावर कनेक्ट केलेला आहे त्यानुसार आपण तो amplifier डिफाइन करतो. Input supply is connected to the non-inverting amplifier terminal. ओके, याचप्रमाणे आपण तिथं पण डिफाइन केलं होतं. सो हिअर वी आर गोइंग टू हॅव द फीडबॅक. फीडबॅक कसा घेतोय पहा इनपुट पासून घेत आहे आणि वी आर गिव्हिंग दॅट फीडबॅक टू लाईक दिस. हा ग्राउंडला कनेक्ट केला ठीक आहे. निगेटिव्ह टर्मिनल ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण काय केलंय सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे राईट. सो सप्लाय जो आहे तो कशाला कनेक्ट केलाय नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. दॅट इज वाय द एम्प्लिफायर इज कॉल्ड नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. देन वी हॅव कनेक्टेड टू रेजिस्टन्स फीडबॅक पाथ मध्ये आहेत बरोबर. हा फीडबॅक आहे. आता इथून जे सिग्नल जे आहे ते या पद्धतीने जाणार. these two resistors are named as R1 and this is RF, feedback resistor. Okay, this is V in input voltage आणि आपल्या इथं जे आहेत दोन पॉइंट्स आपण कधी पण मेन्शन करतो V1 आणि V2. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला V1, इन्व्हर्टिंग टर्मिनलला V2. सो दिस इज द डायग्राम. हे काढून घ्या लगेच सोबत सोबत काढून घेत चला कारण याचं डेरिव्हेशन जे आहे ते जरा 2 पानावर जाऊ शकते. जरा मोठं डेरिव्हेशन आहे. सो विल हॅव 1 minute. जस्ट ड्रॉ दिस डायग्राम फॉर नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. एका मिनिटात काढून घ्या लगेच.
झाली का? हा सर. So in this type of amplifier, we have to find the gain of the amplifier. आपल्याला काय पाहायचंय? Gain of an amplifier. आपल्याला गेन काढायचा आहे. गेन म्हणजे काय? इट इज आउटपुट अपॉन इनपुट. बरोबर. आउटपुट आणि इनपुट याच्यामध्ये रिलेशन रेशिओ मध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर गेन काढायचं आहे. सो फॉर दॅट वी हॅव टू कन्सिडर सम ऑफ दीज थिंग्स, दॅट व्हॉट इज V1, व्हॉट इज V2. ओके. सो इन दॅट फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहित आहे, आपण मागच्या वेळी ओपन लूप मध्ये पण गेन डिफाईन केलेला आहे. ओके. ओपन लूप गेन काय सांगितला होता? ओपन लूप गेन A इक्वल्स टू, त्याला आपण ओपन लूप साठी काय करू? OL, ओपन लूप. वी हॅव डिफाइंड इट ॲज VO अपॉन VD. बरोबर आहे. VD म्हणजे डिफरन्शियल व्होल्टेज, त्यालाच आपण काय केलं होतं? V1 मायनस V2. बरोबर आहे. येते का लक्षात? आपण हे डिफाईन केलं होतं. V1 मायनस V2 म्हणजे ह्या दोन टर्मिनल म्हणजे जे V1 आणि V2 इथं दाखवत आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल मध्ये, या दोघांमधला डिफरन्स जो की तयार होतोय बिकॉज ऑफ इनपुट व्होल्टेज. आणि V2 कशामुळे प्रोड्यूस होईल? बिकॉज ऑफ दिस फीडबॅक सर्किट. हा फीडबॅक सर्किटमुळे V2 ला पण काहीतरी जनरेट होईल या पॉइंट पाशी, पॉइंट जवळ. या पॉइंट मुळे काहीतरी व्होल्टेज तयार होईल. त्या याच्यामध्ये रिलेशन मध्ये आपण हे दोन्ही टर्मिनल्स काढणार आहे. बरोबर. सो फ्रॉम दिस इक्वेशन नंबर 1 वी कॅन से द VO इक्वल्स टू AOL इंटू V1 मायनस V2. या इक्वेशन 1 वरून आपण काय काढू शकतो? आपण हे म्हणू शकतो की VO इज इक्वल्स टू AOL इन ब्रॅकेट V1 मायनस V2. मग आता आपल्याला पाहिजे की V1 आणि V2 काय आहे. बरोबर. V1 आणि V2 काय येतील? पहा, V1 कसा आहे? This V1 is directly connected to our input source. आपण हे इनपुट सोर्सला डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे V1. सो दिस V1 विल बी इक्वल टू आवर इनपुट व्होल्टेज, कारण तेच व्होल्टेज इथं कनेक्ट आहे. त्या V1 च्या ठिकाणी आपण काय कनेक्ट केलंय? तर Vin. सो फ्रॉम फिगर V1 इक्वल्स टू व्हॉट? Vin. हे आपल्याला मिळालेलं आहे. एक V1 इज इक्वल्स टू Vin, राईट. त्याच्यानंतर आपण काय सांगितलेलं आहे? V2 काढायचा. आता V2 कशामध्ये आहे? पहा, डायग्राम मध्ये V2 जे आहे तो फीडबॅक पाथ मध्ये आहे. आता हा फीडबॅक पाथ आपण डायरेक्टली आपण समजू शकत नाही. याच्यासाठी पहा, आपण काय केलेलं आहे? फीडबॅक पाथ कुठून सुरू झालेला आहे? VO, देन RF, रेजिस्टन्स, देन इट इज गोइंग टू V2 अँड देन गोइंग टू R1, आणि मग तो ग्राउंडला चाललाय. बरोबर. या पद्धतीचं हे सर्किट तयार झालेलं आहे. या सर्किटला मी या पद्धतीने लिहितो. सगळ्यात वर काय करेल? VO. ते आपल्या याच्यापासून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करावा लागेल. बरोबर आहे. VO, ओके, स्टार्ट पासून आपण घेतला, जसा मी हा फ्लो सांगितला. VO, देन RF, देन दिस V2 अँड दिस R1 अँड देन ग्राउंड. बरोबर आहे. हा फीडबॅक पाथ झाला. आता ह्यालाच मी काय करतो? एक व्हर्टिकल लाईन मध्ये मी कसं लिहितो पहा. दिस VO, देन इट इज गोइंग टू थ्रू रेजिस्टन्स RF. हा झाला RF. त्याच्या पुढे गेल्यावर त्याला काय मिळाला? हा पॉइंट मिळाला V2 चा. मी याला बाजूला लिहितो V2, आणि तोच पॉइंट पुढे कुठे गेलेला आहे? ऍट थ्रू R1 आणि देन गोइंग टू ग्राउंड. दिस इज R1. म्हणजे आता पहा, जर R1 आणि RF याला आपण सिरीज मध्ये म्हणू शकतो का? वेदर दे आर इन सिरीज और पॅरलल. हे कसे आहेत दोन रेजिस्टन्स? सिरीज मध्ये आहेत का पॅरलल मध्ये आहेत? सांगा. सिरीज मध्ये सर. सिरीज मध्ये. आणखी दुसरा कोणता आहे आता? पॅरलल मध्ये आहेत सर. हा, पॅरलल मध्ये आहेत. बरं. कशामुळे आहेत सांगू शकता का? व्हाय इट इज इन पॅरलल, व्हाय नॉट इन सिरीज? सिरीज मध्ये आपण पाहतो की दोन एका लाईन मध्ये दिसले तर ते सिरीज मध्ये असतात. व्हाय दिस इज इन पॅरलल?
V2 कनेक्ट का आहे आहे ना पॅरलल मध्ये? राईट, कारण या दोघांमध्ये एक दुसरा इंटरकनेक्शन आहे V2 च, की जो दुसऱ्या साईडला चाललेला आहे, कुठंतरी इंटरकनेक्टेड आहे. बरोबर आहे. आपण सिरीज मध्ये केव्हा म्हणू शकतो की वेन देर इज नो इंटरमिडिएट पॉइंट बिटवीन द टू रेजिस्टन्स. याच्या हे जर जेव्हा हे सरळ एकानंतर एक असतील देन दे आर सिरीज. बट या पॉइंट मधून जर दुसरा पॉइंट मी काढला तर समजायचं काय होतंय की इथून येणारा करंट जे आहे ते दोन याच्यामध्ये डिवाइड होत आहे. या इकडं पण एक करंट जाईल आणि या रेजिस्टन्स मधून पण जाईल. असं जेव्हा होते, जेव्हा करंट डिवाइड होते देन इट इज कन्सिडर्ड इन द पॅरलल. जेव्हा करंट डिवाइड होते, ठीक आहे, करंट डिवाइड होत असेल तर समजायचं की ते पॅरलल लाईन मध्ये आहे. करंट डिवाइड या लाईन मध्ये होतंय का? करंट डिवाइड होतं का जर सिरीज सरळ सरळ दोन रेजिस्टन्स कनेक्ट असतील तर? नाही. जे करंट या पहिल्या रेजिस्टन्स मधून जाईल तेच या दुसऱ्या मधून जाईल. म्हणजे करंट सेम राहत असेल तर वी कॅन से दॅट दीज टू रेजिस्टर्स आर इन सिरीज. पण इथं तसं होत नाही. दॅट इज वाय R1 आणि RF कसे आहेत? इन पॅरलल. दे आर नॉट इन सिरीज. बरोबर. मग या ठिकाणी जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये मला एक फॉर्म्युला काढावा लागेल युझिंग व्होल्टेज डिव्हायडर सर्किट. व्होल्टेज डिवायडर सर्किट मे बी हा तुमच्या सेकंड सेमच्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा थर्ड सेमच्या अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हे कुठंतरी तुम्हाला झालेला असेल. व्होल्टेज डिवायडर सर्किट म्हणण्यापेक्षा व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला आहे. व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला किंवा सर्किट, सर्किट पासून फॉर्म्युला मिळतो, व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला. ओके. मग यामध्ये आपण काय सांगतो, व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला मध्ये V2 काढायचा मला, आपल्याला V2 पाहिजे, धिस व्होल्टेज. ओके. हा कसा मिळणार? V2 इज इक्वल्स टू R1. इथून कोणतं रेजिस्टन्स आहे खाली? पहिल्यांदा ते डिव्हायडेड बाय टोटल रेजिस्टन्स जे मिळते या लाईन मध्ये R1 प्लस RF. ठीक आहे. हे इथून इथपर्यंत रेजिस्टन्स आणि टोटल व्होल्टेज कोण प्रोव्हाइड करणार आहे? इथून व्होल्टेज कुठून सुरुवात होत आहे तर VO पासून. सो इनटू VO. So this is the formula for V2 and this we got from using voltage divider circuit. ठीक आहे. ह्या पेजचं लिहून घ्या, एका मिनिटामध्ये लिहून घ्या. हे काय लिहायचंय तुम्ही हे डायग्राम काढू शकता कारण इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून आपण डिराईव्ह केलेला आहे हा फॉर्म्युला. ओके. हे लिहिलं नाही तरी चालेल, लिहून घ्या एका मिनिटामध्ये. आपल्याला V1 आणि V2 पाहिजे होता, आपण V1 काढलेला आहे, याला 3 नंबर द्या आणि V2 पण डिराईव्ह केलेला याला 4 नंबर द्या. येस, वी हॅव 1 मिनिट. जे थिअरी इथं मी लिहून दिलेली आहे ती लिहायची आहे. झालं का लिहून? हो सर. ओके. पहा आता आपल्याला काय मिळालंय, इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. VO इक्वल्स टू AOL इन ब्रॅकेट V1 मायनस V2. हे आपण इक्वेशन नंबर वरून काढलेलं आहे. ओके. फॉर म्हणजे हे 2 नंबरच्या इक्वेशन साठी आपल्याला ज्या टर्म्स पाहिजे होत्या V1 आणि V2 ते आपण इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये दाखवलेले आहेत. कशा? V1 इज इक्वल टू V इन आणि
जो 4 नंबरचा आहे V2 मध्ये काय केलं आपण R1 इन अपॉन R1 प्लस RF इंटू V0 या पद्धतीने काढले. नाव विल पुट these values of equation 3 and 4 in equation 2, right? So now we put equation 3 and 4 into equation 2. Equation 2 काय आहे? VO equals to V1 minus V2. V1 आपण आताच पाहिलाय. V1 काय होता? त्याच्यामध्ये आहे AOL इन ब्रॅकेट V1 काय सांगितलं आपण? इट इज V in मायनस V2 काय दिला होता? R1 अपॉन इन ब्रॅकेट R1 प्लस RF आणि ब्रॅकेटच्या बाहेर दिला होता VO. बरोबर. हे सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने इक्वेशन मिळालेलं. ना आपण काय करू, या इक्वेशनला या जे दिलेलं आहे याला सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. आपल्याला काय मिळेल? इट विल बी AOL इंटू V इन. ठीक आहे. हा ए जो आहे तो कशाचा आहे? ओपन लूपचा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी गेन कोणता काढायचा आहे? क्लोज लूपचा. एवढं लक्षात राहू द्या. म्हणजे हा गेन आहे म्हणजे याचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा नाही. दिस इज फॉर ओपन लूप गेन. बरोबर. आपण पहिल्या स्लाइड मध्ये त्याचा फॉर्म्युला आपण ऍज अन ओपन लूप गेन म्हणून दिलेला, राईट. मायनस AOL इंटू R1 इंटू VO. आता हे पुढचा VO मी याच्यासोबतच लिहिलाय. डिवायडेड बाय R1 प्लस RF. बरोबर. VO साठी हे केलं आपण. मग आता मी काय करणार की ही जी टर्म आहे राईट साइडची ही पूर्ण याला काय करणार, ही लेफ्टला घेणार. कारण VO इथं पण आहे आणि या टर्म मध्ये पण आहे VO. मग याला मी इकडे लिहिताना कसं लिहिणार? VO. आता ही टर्म मायनस आहे. बरोबर. ही मायनस टर्म मी काय करतोय, ही पूर्ण मायनस टर्म मी या VO सोबत लिहिणार आहे. त्यामुळे हे काय होईल आता की ही जी आहे मायनस ही इकडे येऊन होईल प्लस. प्लस AOL इंटू R1 इंटू VO डिवायडेड बाय R1 प्लस RF. आणि इक्वल टू साइनच्या राईट साइडला काय राहील मग आता? फक्त AOL इंटू V इन. आलं. पहा स्टेप वाईज आपण काय काय करतोय. पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन केलं फर्स्ट इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 2 मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला ही इक्वेशन मिळालं AOL इन ब्रॅकेट V इन मायनस R1 बाय R1 प्लस RF इंटू VO. त्यानंतर आपण काय केलं की जो ब्रॅकेट होता त्याला सॉल्व्ह करून घेतलं. AOL ला मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. ही टर्म मिळाली. आणि या इक्वेशन नंतर आपण काय करतो की ह्या टर्म मधली जी VO ची टर्म आहे ती एका साइडला आपण घेऊन येतो फर्दर सिम्प्लिफिकेशन साठी. ओके. मग आता काय होईल पहा. आता हा VO आणि याच्या दोन्ही टर्म मध्ये VO आहे. काय होईल? मी याला कॉमन काढेल. VO ला बाहेर काढलं. एक ब्रॅकेट तयार केला. VO ला बाहेर काढलं. मग मध्ये काय राहील? या ठिकाणी काय राहील? या VO च्या ठिकाणी 1. कारण हा VOच मी काय केलाय बाहेर VO कॉमन घेतलेला आहे. सो इट विल बी रिमेन 1 प्लस या टर्म मधून काय होईल? हा VO निघून जाईल. राहील काय? फक्त AOL इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस RF. ब्रॅकेट क्लोज इंटू राईट साइड जशाला तसं. पहा इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? असेल तर लगेच म्हणजे आपण परत हे करून घेऊ. इथपर्यंत आहे का कोणाला अडचण? सर लेफ्ट आणि राईट साइडला पण AOL आले. हो ना. पण सध्या अजून ते कसं आहे, इथून पण आपण AOL काढू शकलो असतो. पण त्या आपण पहिल्यांदा ते सिम्प्लिफाय याच्यासाठी केलंय की आपल्याला व्ह्यू, आपल्याला काय काढायचंय? गेन काढायचा क्लोज लूपचा. AOL काय आहे? ओपन लूपचा गेन आहे. तो आपल्याला नाही पाहिजे. दिस इज नॉट इम्पॉर्टंट टू अस.
आपल्याला काय करायचंय, आपल्याला या सिस्टीम जी आपण सुरुवात केलंय आता पहिल्या इक्वेशन पासून, तो कशासाठी, या आताच्या सर्किटचा आपल्याला व्हीओ अपॉन व्ही इन काढायचंय, म्हणजे गेन काढायचा. आपण इथं सांगितलं ना पहिल्या स्लाइड मध्ये, हा, वी हॅव टू फाइंड द गेन ऑफ एन एम्प्लिफायर, ह्या एम्प्लिफायरचा, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा. पण त्याच्यासाठी आपण एओएल हा कशाचा कन्सिडर केला, दिस इज फॉर ओपन लूप. हा आपला ओपन लूप आपण नाही पाहत आहे, आपण क्लोज लूप पाहत आहे, पण त्याच्यासाठी आपण रेफरन्स मध्ये आपण काय घेतलेला आहे, ओपन लूप गेन. एओएल इज नॉट इम्पॉर्टंट हिअर, आपल्याला इथलचा गेनच काढायचा पण फीडबॅक लूप मधला, बरोबर. दॅट्स वाय एओएल कुठेही येऊ, आपण पुढे जाऊन त्याला पाहणार आहे की हाऊ एओएल विल गेट कॅन्सल्ड, तो कसा कॅन्सल होईल हे आपण पाहणार आहे. ओके, एओएलच्या आपल्याला आत्ताच काही घेणं देणं नाही या याच्यामध्ये. ओके, या डेरिवेशन मध्ये. ओके, अगेन काही अडचण आहे? इन नेक्स्ट स्टेप विल गेट वी कॅन्सल दॅट एओएल, म्हणजे एओएल इथून निघून जाईल. ओके, शॅल वी मूव्ह? ओके, चलो नेक्स्ट. आता मी काय केलेलं आहे, व्हीओ आणि ब्रॅकेट आलेला आहे इंटू एओएल इंटू व्ही इन. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे पहा, आता मला जे आहे तो व्हीओ अपॉन व्ही इन काढायचं. मला काय काढायचं आहे, गेन. फायनली आपला एम काय आहे, गेन काढायचा आहे. गेनचा फॉर्म्युला काय आहे, व्हीओ अपॉन व्ही इन, बरोबर. आता मला ह्या इक्वेशन पासून व्हीओ अपॉन व्ही इन काढता येईल का? यस, काढता येतो. कसा, मी सरळ काय करतो, व्हीओ अपॉन व्ही इन, हा व्ही इन मी काय केला, या इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला घेण्याचा प्रयत्न केला. इथं काय होईल, पहिलं पाय, या ठिकाणी आपण मायनस होता तर इकडं घेऊन त्याला काय केलं, प्लस केला होता. आता इथं कसा आहे हा व्ही इन, आपल्याला ह्याला या इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइडला न्यायचं. हा काय होईल, प्लस होईल का मायनस होईल? प्लसच राहील सर. हा, पण घेणार कसं त्याला, इट शुड बी इन डिव्हिजन. वाय, बिकॉज या राईट साइडला तो कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे विथ एओएल, बरोबर आहे का? काय केलं आपण, दिस इज इन मल्टिप्लिकेशन. त्याला जर आपल्याला इकडे न्यायचं असेल तर त्याला कुठं जावं लागेल, डिव्हिजन मध्ये, बरोबर. दिस इज द बेसिक रूल. हा बेसिक रूल आहे, म्हणून मी लिहिलंय व्हीओ अपॉन व्ही इन, एवढंच लिहिलंय. बाकीच्या सगळ्या टर्म मला आता राईट साइडला लिहायच्या. राईट साइडला कोणती टर्म उरलेली आहे, दिस एओएल इज हिअर, व्ही इन तर आपण इकडे घेतलाय, मग राईट साइडला काय राहिलंय, एओएल. आता मला सांगा, ही पूर्ण टर्म जी मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेली आहे, याला मला राईट साइडला न्यायचं. आलं लक्षात? ही ब्रॅकेट मधली टर्म, स्क्वेअर ब्रॅकेट मधली पूर्ण टर्म मला राईट साइडला घ्यायची आहे. हे कुठं जाईल, हा, कुठं जाईल, इट विल बी, आता ही कशी आहे, व्हीओ सोबत कशी आहे, इन मल्टिप्लिकेशन. पूर्ण टर्म ब्रॅकेट मधली पूर्ण टर्म कशी आहे, व्हीओ सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ती राईट डिव्हिजन साइडला जर नेली, हा, ही जाईल या एओएलच्या खाली पूर्ण डिव्हिजन मध्ये. हा पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट कसा होईल, दिस विल बिकम 1 प्लस एओएल इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस RF. थोडासा मोठा इक्वेशन आहे, बट इट विल गेट सिम्प्लिफाईड. आलं का इथपर्यंत लक्षात? पहा, याला परत आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय खालच्या ब्रॅकेटला, वरची टर्म जशाला तशी एओएल ची, राईट, डिवायडेड बाय, आता हा ब्रॅकेट मी इथं सॉल्व्ह करून घेतो अगोदर, हाच ब्रॅकेट एओएल डिवायडेड बाय, पहा आता याच्यामध्ये मला काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटर जो आहे त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. कसा मिळेल, दिस 1 विल गेट मल्टिप्लाइड विथ दी R1 प्लस RF, म्हणजे ही काय होईल, R1 प्लस RF, R1 प्लस RF प्लस, आता ह्या 1च्या खाली काही आहे का टर्म, नाही, बट वी कन्सिडर इट अगेन 1. मग ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय मिळेल, सेम एओएल इंटू R1, म्हणजे प्लस मध्ये काय राहील, एओएल इंटू R1, आणि डिव्हिजन मध्ये काय होईल, डिव्हिजन मध्ये खालची टर्म
R1 प्लस खाली RF. इकडं वनच आहे, हा करेक्ट, R1 प्लस आर एफच राहील, R1 प्लस आर एफ ब्रॅकेट क्लोज. बरं मला सांगा, इथं वर पण R1 प्लस आर एफ आहे आणि खाली पण R1 प्लस आर एफ आहे, हे कॅन्सल होते का? हे कॅन्सल करू शकतो का मी? R1 प्लस आर एफ इथं आहे आणि खाली पण R1 प्लस आर एफ आहे, हा करू शकतो का? करू शकतो का? हो सर. येस ऑर नो? करू शकतो का? यस सर. येस ऑर नो? करू शकतो. चला मी एक एक्झाम्पल देतो इथं. दिस R1 प्लस आर एफ प्लस ही एक टर्म आहे, बरोबर. मला सांगा 3 डिवायडेड बाय 3 प्लस 4, हा मी हे 3 आणि हे 3 कॅन्सल करू शकतो का? नाही सर. करू शकत सर, नाही करू शकत. खाली सर हा प्लस नाही चिन्ह करू दिसतंय. शकत. हा प्लसचं चिन्ह आहे, मग इथं पण तसंच आहे ना, R1 प्लस आर एफ सोबत प्लस आहे अजून एक टर्म, त्यामुळे आपण हे कॅन्सल नाही करू शकत. आलं लक्षात? आता आणखीन एक रूल. आता मला कसं आहे पहा, ही जी टर्म दिसत आहे एवढी, AOL डिवायडेड बाय दिस R1 प्लस आर एफ प्लस AOL इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस आर एफ, हे मी एका फॉर्म मध्ये लिहितो. दिस इज A अपॉन B बाय C. येत आहे का लक्षात? A अपॉन B बाय C असं आहे. याला मला रिअरेंज कसं करता येईल? AC अपॉन B. कुणाला माहित आहे का हे फॉर्म्युला कसं, म्हणजे टेक्निक? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कॅन बी कम इनटू द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर C काय आहे? या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. इट कॅन बी रिटर्न लाईक AC अपॉन B. ठीक आहे, हे माहित असायला पाहिजे. म्हणजे मी हे इक्वेशन कसं लिहू शकतो? AOL इंटू इंटू लिहिण्यापेक्षा मी काय करतो, इथं त्याला ब्रॅकेटमध्ये, हा ब्रॅकेटमध्ये आहे, या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे हा, करेक्ट. दिस इज डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर. इट विल कम टू in multiplication with the numerator, so it will become R1 plus RF. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिला? R1 प्लस RF प्लस AOL इंटू R1. लक्षात घ्या, ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे आपण हे जे डेरिवेशन काढत आहे त्यासाठी. ओके, म्हणजे फायनली जे आपल्याला डेरिवेशन मिळेल, इट विल बी, ते कसं आलं त्यासाठी आपण हे शिकत. ओके, तुमची जर थिअरी एक्झाम राहिली असती तर डेफिनेटली याच्यावर 4 मार्काचा क्वेश्चन येतोच या पद्धतीने. नॉन इन्व्हर्टिंग असेल किंवा इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर असेल, कोणतंही एक डेरिवेशन विचारलं जाते 4 मार्कासाठी. यावेळेस आपण ते सांगू शकत नाही आणखीन की तुमची एक्झाम थिअरी होईल का ऑनलाईन होईल, फायनल एक्झाम, बरं का. युनिट टेस्ट तर आपला ऑनलाईन होण्यासाठी आपल्या त्याच्यासाठी हे आलेलं आहे, थिअरीसाठी अजून नाही. ओके, दॅट्स वाय आपण शुअर शॉर्ट आपण नाही सांगू शकणार की तुमची फायनल एक्झाम कशी होईल आत्ता तर. ओके, तर इथपर्यंत आपण आलो. परत आपण काय करणार, वर जे आलंय याला फुल याच्यामध्ये लिहून घेणार. सो इट विल बिकम AOL इंटू R1 प्लस AOL ओके, लेट इट बी. इथं लिहायची काही गरज नाही. नाव आपल्याला इथे एक अझम्पशन घ्यायचंय. आपण हा फॉर्म्युला काढत आहे VO अपॉन VIN. ठीक आहे, आपण म्हटलं की ओपन लूपचा जो गेन आहे इट इज व्हेरी व्हेरी हाय. हा खूप जास्त असतो. आपण त्याच्या स्पेसिफिकेशन मध्ये पण पाहिलेलं आहे की व्होल्टेज गेन कसा असायला पाहिजे. इट शुड बी आयडियली इन्फानाइट, बरोबर, ऑर इट इज व्हेरी व्हेरी हाय. प्रॅक्टिकली आपल्याला सांगायचं गेलं तर. ओके, ॲज सिन्स AOL इज व्हेरी हाय, हा खूप जास्त आहे, तर काय होईल? सो तुमची हा जो डिनॉमिनेटर आहे का, R1 प्लस RF प्लस AOL इंटू R1, ठीक आहे, म्हणजे ही जी टर्म आहे ही इतकी मोठी असेल
की त्याच्या समोर R1 प्लस RF जी टर्म आहे याच्या बेरीजच करायची आहे. मला सांगा, मी म्हटलं की AOL इंटू R1 याची जी व्हॅल्यू आहे ती बनली 1,00,000. ठीक आहे, आणि R1 प्लस RF ची व्हॅल्यू बनली 11 फक्त. हे टोटल किती होतील? या दोघांची टोटल किती मिळेल आपल्याला? 1,11,000, विच इज नियर अबाउट इक्वल टू 1,00,000. 1,00,000 समोर जी 11 आपण व्हॅल्यू म्हणतोय, इट इज व्हेरी निग्लिजिबल, खूप कमी आहे. अँड इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती? 1,00,000. बरोबर. तर ह्या कंपॅरिझन मध्ये आपण काय म्हणतो की सो R1 प्लस RF प्लस AOL इंटू R1 हे जे पूर्ण टर्म आहे, इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हॉट? AOL इंटू R1. दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू AOL इंटू R1. म्हणजे ह्या डिनॉमिनेटरच्या ठिकाणी आपण फक्त जर AOL इंटू R1 एवढं जरी लिहिलं तरी तुमचं येणारं उत्तर कसं असेल? अप्रॉक्सिमेटली सारखंच असेल. दिस इज दी अझम्पशन. कशामुळे आपण काढलंय? बिकॉज ऑफ धिस, की तुमचा AOL जो आहे तो खूप हाय आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे ही टर्म जी आहे ही खूप मोठी बनेल AOL इंटू R1 ची डिनॉमिनेटर मधली. मग ही खूप जास्त बनत असेल तर त्याच्यासोबत येणाऱ्या ज्या छोट्या व्हॅल्यू आहेत ते निग्लिजिबल असणार, आणि जे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय येणार? तर AOL इंटू R1च येणार. ओके, सो दॅट्स वाय आपण काय लिहू शकतो? या डिनॉमिनेटर मध्ये ह्या तिन्हीच्या ठिकाणी फक्त AOL इंटू R1 पण लिहू शकतो. दॅट इज वाय वी कॅन राईट VO अपॉन V इन इक्वल टू दिस AOL in bracket R1 plus RF divided by AOL into R1. आलं का लक्षात? आहे ठीक आहे. आपण काय केलं की हे खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपण ह्या तिन्हीच्या ठिकाणी फक्त एक टर्म लिहिली तरी चालेल हे सांगितलेलं आहे इन शॉर्ट. आता पहा, नाव कॅन आय कॅन्सल AOL अँड AOL फ्रॉम हिअर? इथून मी कॅन्सल करू शकतो का दोघांना? इथं आहे का असं काही प्लस वगैरे मायनस? नाही. ओके, सो दॅट्स वाय वी कॅन कॅन्सल दीज AOL, कारण दुसऱ्या टर्म ज्या आहेत त्या ब्रॅकेट मध्ये आहेत, ही ब्रॅकेट मध्ये आहे, ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. दॅट्स वाय वी कॅन कॅन्सल दीज AOL. मग आपल्याला फायनली काय उरलेलं आहे? R1 प्लस RF डिवायडेड बाय R1. ठीक आहे. सो इन अजून याला शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो पहा. हा जो डिनॉमिनेटर आहे सिंगल आहे, सिंगल आहे, त्यामुळे मला काय करता येते? या पद्धतीने लिहिता येते. न्यूमरेटर ते जे R1 प्लस RF दोघांना पण मी R1 सेपरेटली लिहू शकतो या पद्धतीनं. म्हणजे या R1 सोबत हे R1 एकदा लिहायचा, प्लस आहे दोघांमध्ये, आणि RF बाय R1 या पद्धतीने मी लिहू शकतो. म्हणजे दोघांना इक्वल डिस्ट्रीब्युट करू शकतो. याचं मला उलट जर करायचं असेल तर मला हेच मिळणार, कारण डिनॉमिनेटर सेम आहे, तर न्यूमरेटरची काय होणार इथं? बेरीज. हेच मला मिळेल. मग आता याच्यामुळे काय मला आन्सर मिळत आहे की धिस R1 आणि धिस R1 इज गेटिंग कॅन्सल्ड. म्हणजे इथं काय राहिला? इट इज 1 प्लस, मग शेवटी काय राहिला? RF अपॉन R1. आणि हे आपण फॉर्म्युला कशाचा काढलाय? VO अपॉन V इन चा. बरोबर. आणि VO अपॉन V इन काय आहेत? सॉरी, VO अपॉन V इन काय आहे? आपल्या ह्या सिस्टीमचा गेन. आणि या सिस्टीमचा गेन आपण कशाने दाखवू? तर AF ने दाखवू, कारण इथं फीडबॅक यूज केलेला आहे म्हणून. हा कशाचा होता? ओपन लूपचा होता, म्हणून आपण AOL दाखवत होतो. दिस इज कशाचा आहे? क्लोज लूप किंवा फीडबॅकचा, फीडबॅक लूपचा. सो द गेन of non-inverting amplifier is given by 1 plus RF by R1. ठीक आहे. This is the final आपलं derivation of gain. This is the gain of non-inverting amplifier in closed loop configuration.
चला 2 मिनिटं देतो, हे लिहून घ्या. कुणाला अडचण आहे का अगोदर ते सांगा. ह्या इक्वेशन मध्ये काही कळालं नाही असं आहे का? एकदा क्लिअर करून घ्या असेल तर, नाहीतर तू यू कॅन स्टार्ट रायटिंग डाऊन. आहे का कुणाला अडचण? अदरवाइज यू कॅन राईट डाऊन दिस एक्सप्रेशन. डेरिवेशन जे आहे ते लिहू शकता तुम्ही. लिहून घ्या, 2 मिनिटं देतो, लिहून घ्या. राजकुमार पवार, चॅट बॉक्स मध्ये काय टाकलंय? व्हीओ इक्वल्स टू V1 + RF/R in into V in फॉर्म्युला. राजकुमार पवार आले का? बरोबर बघून घे एकदा. नाही सर, ते व्होल्टेज बरोबर आहे काढायचं आहे का? सर. हा बरोबर आहे सर. हा आलाय ना? बरोबर आलाय ना? हो बरोबर आहे सर. हा ओके ओके, लिहून घ्या, लिहून घ्या. सर ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फीडबॅक बद्दल म्हणजे डिफरन्स सांगा ना सर. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फीडबॅकचा डिफरन्स. म्हणजे सर निगेटिव्ह फीडबॅक कुठे कुठे यूज करू शकता? निगेटिव्ह फीडबॅक आपण सांगितलं ना, ऍम्प्लिफिकेशन मध्ये आपण जिथं पण ऍम्प्लिफायर म्हणून यूज करणार, बरोबर, इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, की अजून जिथं ते आपल्याला गेन. हा म्हणजे नॉईस कमी होते की जास्त होते, ते अजून बँडविड्थ सर. हा निगेटिव्ह बँडविड्थचं काय? फीडबॅक म्हणजे राईट राईट राईट. हे हा यूज केलं तर बँडविड्थ कमी होईल की जास्त ते माहित नाही ना सर. हा आपण हे आता हे कसं आहे, आपण स्टार्ट केलाय ना सिलेबस, आपल्याला याच्यासाठी सेपरेट चॅप्टर्स आहेत, बरोबर. आता थर्ड चॅप्टर मध्ये आपण याच्याबद्दल पुढे काहीतरी पाहणार आहे. फोर्थ मध्ये जसं तू म्हणला बँडविड्थचं काही आहे का, नॉईजचं काय आहे, आता हे चौथ्या चॅप्टर मध्ये आहे. पहा, तू जर सिलेबस पाहिला असेल तर तुला कळेल की चौथ्या चॅप्टर मध्ये आपल्याला काही फिल्टर्स आहेत, फिल्टर्स म्हणून. तर अच्छा सर. त्यामध्ये आपल्याला हेच पाहायचंय, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ आपला इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, ओके सर. बरोबर. हा हा, हे कसं आहे, हे हळूहळू आपल्या पुढे क्लिअर होत जाईल. आपण आताच पुढचं जर सांगितलं तर मध्ये बरेचसे कन्सेप्ट येतात ना, की म्हणजे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा कसा अफेक्ट करतो. त्याच्यासाठी मला 4-5 पॉईंट सांगावे लागतील, जे की आपल्या ह्या सिलेबस मध्ये येतील पहिलं त्याच्या अगोदर, आणि फायनली आपण त्याच्यावर जाणार फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सवर. मग ओके ते सर. बँडविड्थ त्याची कशी असेल, ओके, ते हळूहळू क्लिअर होत जाईल सगळं. ठीक आहे सर. ओके.
झालं सर लिहून सर. Okay. Now this is about the नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. आता याच पद्धतीने आपल्याला इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरचं पण एक्सप्रेशन जे आहे ते डिराईव्ह करायचं गेनचं. ठीक आहे. Before that, we'll take one example about this non-inverting amplifier. ज्याच्यामध्ये आपण गेनचा फॉर्म्युला काढलेला आहे AF equals to 1 plus RF upon R1. Right? Now we take one example. Calculate gain of closed loop non-inverting amplifier having R1 equals to 1 kilo ohm and RF equals to 10 kilo ohm. अशा पद्धतीने जर आपल्याला व्हॅल्यू दिलेली असेल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेट गेन ऑफ क्लोज लूप. क्लोज लूप मधला फॉर्म्युला आपल्याला आता काढलाय आपण. व्हॉट इज दॅट? AF इक्वल्स टू 1 प्लस RF बाय R1. बरोबर. हा कशाचा आहे? नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरचा. राईट. मग असं जर विचारलेलं आहे आणि कॅल्क्युलेट गेन सांगितलेलं आहे तर जस्ट यू हॅव टू पुट दॅट दोज व्हॅल्यूज. काय काय दिलेले आहेत? RF किती दिलेले आहे? इट इज 10 किलो ओहम डिवायडेड बाय R1 किती दिलेला आहे? 1 किलो ओहम. 1K. काय मिळेल? धिस के विल गेट कॅन्सल्ड. पहा आता मी हे कॅन्सल कशामुळे करू शकतो? जरी हा प्लस आहे, हा प्लस कशासोबत आहे? या दोघांच्या डिव्हिजन मध्ये. या 10 सोबत प्लस मध्ये नाही आहे. बरोबर. लक्षात येते ना की या प्लस असताना पण मी याच्यातली एक व्हॅल्यू कॅन्सल केलेली आहे. कशामुळे? कारण हा प्लस या दोघांसाठी आहे, फक्त 10 साठी नाही. करेक्ट. सो हा के दोघांचा पण मी कॅन्सल करू शकतो. के म्हणजे काय? व्हॉट इज 10K? के म्हणजे किती? किलो. बरोबर. परत एकदा धिस 1 प्लस हा जो RF बाय R1 आहे हा वेगळ्या ब्रॅकेट मध्ये म्हणू शकतो आपण. RF किती आहे? 10 इंटू 10 टू दी पॉवर 3. धिस इज 1K. 10 टू दी पॉवर 3 म्हणजे किती झाला? 1000. 1000 ला आपण किती म्हणतो? 1 किलो. बरोबर. आणि R1 किती आहे? 1 किलो आहे. करेक्ट. नाउ वी कॅन कॅन्सल धिस 10 raised to 3 and 10 raised to 3 फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. उरलं काय आता? फक्त 10 by 1. 10 by 1 इज नथिंग बट 10. फायनली आपल्याला किती मिळाला गेन? AF किती मिळाला? 11. दिस इज युनिट लेस क्वांटिटी. बरं का. गेन जो असतो तो युनिट लेस असतो. सो बाय धिस वे यू कॅन कॅल्क्युलेट दी गेन. आता ह्याचे जे गेन येणार आहेत हे खूप कमी असतात. क्लोज लूप मध्ये गेन इज नॉट इम्पॉर्टंट. गेन इम्पॉर्टंट नसतो. तर इम्पॉर्टंट काय असतंय? ऍम्प्लिफिकेशन किती जास्तीत जास्त होते ते. जेवढं ऍम्प्लिफिकेशन जास्त होईल तसा मग तो गेन वाढत जाणार. ओके. सो युझिंग दिस यू कॅन तुम्हाला कोणतेही विचारू शकतात. म्हणजे आता ह्या 3 टर्म ह्या तुम्ही फॉर्म्युलामध्ये पाहू शकता. काय काय आहेत? AF आहे, RF आणि R1 हे 3 व्हेरिएबल्स आहेत की ज्यांच्या व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. बरोबर. मग याच्यामधल्या कोणत्याही 2 व्हॅल्यू देऊ शकतात आणि तिसरी व्हॅल्यू काढायला सांगू शकतात. म्हणजे कधी कधी AF देऊ शकतात आणि R1 देऊ शकतात, त्याच्यावरून तुम्हाला RF काढा असे पण न्यूमरिकल येऊ शकतात. सो तुम्ही थोडी प्रॅक्टिस करू शकता. मी तुम्हाला काही असाइनमेंट देणार आहे हा चॅप्टर संपल्यानंतर. त्यानंतर तुम्ही हे ट्राय करू शकता. बट बिफोर दॅट यू कॅन स्टार्ट फॉर प्रिपेरिंग ऑन दिस न्यूमरिकल्स. कारण आपण आपली जी युनिट टेस्ट आहे. हा काय काय हा आवाज आला नाही मला बरोबर. कोण बोललं? ओके. नंतर कनेक्शन आलं तर बोल. ठीक आहे. तर
तीन पैकी कोणत्याही दोन टर्म्स तुम्हाला येऊ शकतात, त्याप्रमाणे तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे, कारण युनिट टेस्ट मध्ये आपण काही बेसिक जे आहेत न्यूमरिकल्स देणार आहोत. ओके, ते कोणत्या असेल, क्लोज लूप, सॉरी नॉन इन्व्हर्टिंग, इन्व्हर्टिंग टर्मिनलवर आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार. ओके, नाव वी कम टू दी इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. याला कसं डिफाईन करणार आपण? डिपेंडिंग अपॉन दी कनेक्शन ऑफ इनपुट सप्लाय टू विच पिन, कोणत्या पिनला देणार आपण? The input supply is given to the inverting terminal. Inverting म्हणजे कोणता आहे? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ युअर op amp. बरोबर. तर इन्व्हर्टिंग टर्मिनल op amp च्या टर्मिनल जो निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला जर तुम्ही इनपुट सप्लाय कनेक्ट केला तर तो काय होतो? इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. ठीक आहे. मग हा इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आपण कशामध्ये पाहणार? तर अगेन क्लोज लूप मध्येच असणार आहे. तर याला कशी डायग्राम आपण दाखवू शकतो? क्लोज लूप आहे म्हणजे तुमचं आउटपुट पासून इनपुट कडे फीडबॅक आपण कनेक्ट केलेला आहे. तोही आपण एम्प्लिफायर आहे म्हटल्यावर कशाला कनेक्ट करणार? तर निगेटिव्ह टर्मिनललाच. बरोबर. कारण पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण जो आहे तो आउटपुट कनेक्ट केला तर तो काय बनतो? तो ऑसिलेटर बनतो. ओके, चौथ्या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचंय की व्हॉट आर ऑसिलेटर्स. ठीक आहे. ऑसिलेटर म्हणजे जे ऑसिलेशन्स प्रोड्यूस करतात साईन वेव्हच्या फॉर्म मध्ये, त्यांना आपण ऑसिलेटर म्हणतो. सध्या आपण एम्प्लिफायर पाहतो. एम्प्लिफायर मध्ये काय केले जाते? फक्त निगेटिव्ह फीडबॅक यूज केले जातो, की ज्यामध्ये फक्त इन्व्हर्टिंग टर्मिनलला तो जो आहे तो आपण इनपुट सप्लाय प्रोव्हाइड करतो. सॉरी, आउटपुट आपण जे आहे ते फीडबॅक मध्ये निगेटिव्हलाच आपण कनेक्ट करतो. ओके, आता इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर पाहिजे. तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर कसा आपण डिराईव्ह करणार? तर ज्याला आपण इनपुट सप्लाय जो आहे तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट करतो. तर इन्व्हर्टिंग कोणता? निगेटिव्ह. मग या ठिकाणी काय होईल? पॉझिटिव्ह टर्मिनल काय होईल? डायरेक्ट ग्राउंडला कनेक्ट होईल. बाकी तीच आउटपुट आहे आणि ह्याचा जो फीडबॅक कनेक्ट केलाय तो कसा केलेला आहे? RF R1 आणि हा झाला सोर्स. पहा, डायग्राम दिसायला सारखीच आहे, जसं की आपण नॉन इन्व्हर्टिंगला दिली होती. फक्त चेंज काय केलाय आपण? सप्लाय जो आहे तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलाय. अगोदर तो सप्लाय ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजेच नॉन इन्व्हर्टिंगला दिला होता. So now this will become your input voltage which is connected to the inverting terminal. परत तेच V2 इथलचा आपण कन्सिडर करूया V1. So this is your inverting amplifier circuit. This is the circuit diagram for inverting amplifier. दोघांमधला डिफरन्स ओळखू यायला पाहिजे तुम्हाला. कंपॅरिझन मध्ये दोन्ही डायग्राम तुम्हाला देऊ शकतात आणि ओळखा म्हणू शकतात की ह्यातला इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर कोणता. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की एम्प्लिफायर जेव्हा असतो तेव्हा तर काय केलं जातं की सप्लाय कोणत्या टर्मिनलला दिलाय त्यानुसार आपण एम्प्लिफायरचं नाव ठरवतो. जर इन्व्हर्टिंग टर्मिनलला म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलला दिलाय तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, पॉझिटिव्ह टर्मिनलला दिलाय तर नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, आणि दोघांना दिला असेल तर इट विल बिकम युअर डिफरन्शियल एम्प्लिफायर. राईट. सो दिस इज द डायग्राम जिथं आपण फीडबॅक पाथ मध्ये अगेन तसंच R1 आणि RF कनेक्ट केलेले आहेत, जे की कनेक्ट आहेत VO पासून, आउटपुट व्होल्टेज पासून, आणि आपण निगेटिव्ह टर्मिनलला काय केलेला आहे? हा इनपुट सोर्स जो आहे, इनपुट सप्लाय तो कनेक्ट केलेला आहे. ओके, इट मे बी AC, इट मे बी DC, कोणताही असू शकतो. AC किंवा DC दोन्ही, दोघांना पण आपला जो op amp आहे तो एम्प्लिफाय करतो. आता इथं आपल्याला डेरिव्हेशन साठी थोडीशी वेगळी टेक्निक यूज करायची आहे. मागच्या सारखं नाही की आपण AOL चा फॉर्म्युला घेतला. हे खूप शॉर्ट मध्ये आहे, याचं डेरिव्हेशन पटकन तुम्हाला समजून जाईल. यासाठी बेसिक आहे की दॅट इज ऑफ किर्चॉफ्स करंट लॉ. माहित आहे का कोणाला? तुमच्या सेकंड सेम मध्ये किंवा इलेक्ट्रिकलच्या सब्जेक्ट मध्ये हा कुठंतरी तुम्हाला आला असेल. काय? किर्चॉफ्स करंट लॉ. याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? KCL.
यस, कुणाला माहित आहे का? झालंय एवढं तर आहे का? कधी ऐकलंय का याच्याबद्दल? हो सर. येस. हा, केसीएल कुठंतरी आहे, सेकंड सेम थर्ड सेम मध्ये तुम्हाला कुठं ना कुठं तरी ते झालेलं असेल. किर्चॉफ करंट लॉ काय सांगतो? याची शॉर्ट मध्ये याचा जे थिअरम जो आहे तो काय म्हणतो? ऑल द सम ऑफ all the incoming currents is equal to sum of all outgoing currents. काय म्हणताय की जेवढे एका पॉइंट एक नोड असेल तर त्याच्या समजा 4-5 ब्रांचेस कनेक्ट झालेले आहेत एकाच पॉइंट सोबत, मग या 4-5 ब्रांच मधून करंट फ्लो होणार. कुठं तरी त्या नोड कडे येणारे करंट असतील किंवा कुठून तरी ते जाणारे असतील. बरोबर. हा I1, I2, I3, I4, I5 हे करंट्स आहेत. यातले काही येणारे आहेत, काही जाणारे आहेत या नोड पासून. मग समेशन ऑफ ऑल द इनकमिंग करंट्स इक्वल टू समेशन ऑफ ऑल आउटगोईंग करंट्स हे सांगितलं ह्या किर्चॉफ्स करंट लॉनी सांगितलेलं आहे. म्हणजे येणारे करंट या सगळ्यांची समेशन, या नोड कडे येणारे कोणकोणते आहेत? I1 आणि I5 या दोघांची समेशन इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल दी आउटगोईंग करंट्स. जाणारे कोणते आहेत? I2, I3, I4. I2 plus I3 plus I4. This is the statement of Kirchhoff's current law. जेवढे येणारे करंट त्यांची समेशन घ्यायची आणि जेवढे जाणारे आहेत करंट त्यांची समेशन, हे दोघं कसे असणार? इथं इक्वल असणार. ओके, दिस इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे, हे तुम्हाला झालं थोडंसं बेसिक सांगण्यासाठी. आता आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे हिअर. आपल्याला या डेरिव्हेशन मध्ये कशाच्या? टू फाइंड द गेन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. सो किर्चॉफ्स करंट लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे. अप्लाय ऍट V2. जिथं V2 आहे तिथं आपल्याला अप्लाय करायचं. पहा आता V2 कुठं आहे? दिस इज V2. थोडा डार्क करतो मी. आता इथे येणारे करंट कसे दाखवतो आपण? फ्रॉम व्ही इन. इथून करंट तयार होणार असेल, सप्लाय आपण दिलेला आहे तर करंट फ्लो व्हायला पाहिजे. तर इथून तयार झाला तो थ्रू R1 जातोय. लेट से याला आपण नाव देऊया करंट I इन. इनपुट व्होल्टेज मुळे तयार झालेला करंट I इन. ठीक आहे, तो हा करंट जाईल. पहा या पॉइंटला आला, या पॉइंटच्या ठिकाणी त्याला किती दिसले? पाथ किती दिसत आहेत? हा वर RF कडे जाणारा आणि दुसरा या ऑपॅम्प कडे जाणारा. म्हणजे हा एक पाथ आहे या डायरेक्शन मध्ये जाणारा, हा एक पाथ आहे RF कडे जाणारा. बरं, हा इकडून असा जाणार. दोन पाथ आले तर हे करंट काय होईल? IN 2 मध्ये डिवाइड होईल. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे ऑपॅम्प मध्ये फ्लो होणारा करंट आपण कशाने दाखवतो? IB, IB1, IB2 काही आपण बायस करंट म्हणून डेफिनेशन घेतलं होतं पहा, IB1, IB2. आणि नंतर हे पण सांगितलं होतं की हे करंट जे आहे ते खूप कमी असतं, इतकं कमी की झिरोच्या सोबतच असते ते, म्हणजे झिरो सारखं. कशामुळं? बिकॉज ऑफ द इंटरनल इनपुट रेजिस्टन्स ऑफ द ऑपॅम्प विच इज व्हेरी व्हेरी हाय. त्याचा इनपुट रेजिस्टन्स आपण आयडियली किती सांगतो? इन्फानाइट. आपण त्या काही स्पेसिफिकेशन दिले होते. इनपुट रेजिस्टन्स ऑफ अ पॅम इट शुड बी आयडियली इन्फानाइट. प्रॅक्टिकली किती असते? तर 2 मेगा ओहम, विच इज अगेन व्हेरी हाय. त्यामुळं तेवढं रेजिस्टन्स असल्यामुळे इथून जे करंट फ्लो होणार आहे ते झिरो असते. त्याला आपण IB ला रिप्रेझेंट करतो. बाकीचं कोणतं राहिलं? लेट्स धिस करंट विल नेम ॲज IF. जो RF मधून फ्लो होणार आहे तो IF. मग अप्लाय केलं V2 च्या ठिकाणी तर आपल्याला काय मिळेल? सो इट विल बी I in इक्वल्स टू, आता येणारा करंट एकच आहे त्याच्यामुळं I in, आता जाणारे दोन आहेत IB आणि IF. सो इट विल बिकम इक्वल टू IB प्लस IF. इक्वेशन नंबर 1 देऊ आपण याला. करेक्ट. दिस इज, हे कशामुळे मिळालं आपल्याला? ह्या KCL लॉ मुळे, किर्चॉफ्स करंट लॉ मुळे. पण आपल्याला माहित आहे, बट as Ri input resistance of op amp is infinity,
आयडियली काय होणार, देअरफॉर आय बी अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू किती होणार, 0 होणार, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन 1 जो आहे तो काय बनेल, आय इन इक्वल्स टू आय एफ. हे झाला इक्वेशन नंबर 2 तयार. कारण हा आय बी आपण काय म्हटला की हा काय झाला आता 0 झाला. बिकॉज आपण सांगितलं की ऑपॅम्पच्या मध्ये करंट फ्लो होत नाही, तुम्ही बाहेरून त्याला काय बायसिंग करायची ती करा, मध्ये का नाही फ्लो होत, तर मधला जो इनपुट रेझिस्टन्स आहे तो इन्फानाइट आहे आणि रेझिस्टन्स इन्फिनिटी म्हणजे खूप खूप जास्त जर असेल करंट फ्लो होईल का, नाही, रेझिस्टन्सच एवढा जास्त आहे तर करंट फ्लो होणार नाही. दॅट मीन्स आय बी विल बिकम इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. राईट. मग आता फ्रॉम इक्वेशन धिस टू आता आय इन इक्वल्स टू आय एफ, आता हे करंट आलेले आहेत, मग ह्यांना आपल्याला कुठेतरी कशा तरी रिप्रेझेंट करावं लागतील इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. आता तुम्हाला हे पण झाले असतील याच्यावरून ते हे सॉल्व्ह कसं करायचं. व्हॉट इज आय इन नाव, करंटला आपण कसं डिफाईन करतो, ऑन डेफिनेशन ऑफ ओहम्स लॉ, आय इक्वल्स टू काय, व्हॉट, आय इक्वल्स टू व्ही बाय आर, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. मग आता इथं व्होल्टेज कोणता आहे आय इन साठी, इट इज, पहा हा कुठून कुठं चाललाय, कोणत्या व्होल्टेज पासून कोणत्या व्होल्टेज कडे, सो इट इज गोइंग फ्रॉम व्ही इन टू, या डार्क पॉइंट जो केलेला आहे हा पॉइंट कोणता सांगितला आपण V2, तर व्ही इन टू V2 चाललेला आहे. तो आय इन कसा दाखवतो आपण, व्ही इन मायनस V2 डिवायडेड बाय व्ही बाय आर आहे, आर कोणता आहे याच्याशी रिलेटेड, तर R1. हा झाला आय इन साठी फॉर्म्युला. इक्वल टू तसाच आय एफ काढायचा आहे, आय एफ कुठून कुठं फ्लो होत आहे, नाव इट इज फ्लोईंग फ्रॉम V2 अँड गोइंग टुवर्ड्स कुठं VO, कुठून कुठं चाललाय V2 पासून VO कडे, दॅट्स वाय V2 मायनस VO डिवायडेड बाय याच्याशी आलेला रेझिस्टन्स कोणता आहे, तर RF. तर ह्या दोन इक्वेशन पासून आपण हे नवीन इक्वेशन तयार केलेलं आहे, व्ही इन मायनस V2 डिवायडेड बाय R1 इक्वल्स टू V2 मायनस VO अपॉन RF. मग याच्यावरून आपल्याला काय काढायचंय, आता याच्यावरून आपल्याला आपण एक कन्सेप्ट लक्षात घेतला होता आपण मागच्या याच्यामध्ये, अकॉर्डिंग टू व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट आपण एक सांगितला होता, काय सांगितलं होतं की V1 इक्वल्स टू V2 इक्वल्स टू काय असतो, 0 व्होल्ट. जर V1 आणि V2 मध्ये एखाद्या टर्मिनलला आपण ग्राउंडला कनेक्ट केलं असेल डायरेक्टली, जसं की इथं V1 ला केलेलं आहे, ग्राउंड कनेक्ट केलं म्हणजे इट इज इक्वल टू 0 व्होल्ट. तर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टच्या या कन्सेप्ट नुसार V1 आणि V2 हे दोघं पण कसे असतात, ग्राउंडशी कनेक्टेड. V1 डायरेक्टली असला तर V2 कसा असतो, व्हर्च्युअली कनेक्टेड टू ग्राउंड. हा सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो, कधीपासून होता बंद, आता सर ते V in बाय R1 पासून. ओके ठीक आहे. बंद पडला की मला सांगायचं. ओके, आता काय केलंय, अकॉर्डिंग टू व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट आपण सांगितलं की V1 इक्वल्स टू V2 इक्वल्स टू 0 व्होल्ट झालेला, म्हणजे V2 जो आहे तो आता 0 झालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं, सर स्क्रीन दिसत नाही. बरं एकच मिनिट. अच्छा, प्रेझेंटिंग हे केलेलं आहे. पूनम कदम, तुझं स्क्रीन प्रेझेंट होत आहे, करत हो आहे सर. का तू,
हा ते बंद करून टाक. प्रेझेंटिंग स्टॉप प्रेझेंटिंग वर क्लिक कर, म्हणजे तुझी स्क्रीन जी आहे ती हे होऊन जाईल. केलं का? हा ओके. हा एक मिनिट, आता मी करतो. हा आता दिसत आहे का? हो सर. ओके. तर व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्टने आपण काय सांगितलं की V1 इक्वल टू V2 इक्वल टू 0 व्होल्ट. मग आपल्याला V2 ची व्हॅल्यू काय करायची आहे? 0 पुट करायची आता या इक्वेशन मध्ये आलेल्या. मग काय मिळेल आपल्याला? या पहिल्या लेफ्ट साइड पासून मिळेल V in बाय R1, V2 0 झाला. आणि राईट साइडला आपण काय मिळेल? V2 0 ठेवला, मग VO कसा मिळणार? पहा, हा मायनस आहे. सो दॅट्स वाय मायनस VO बाय RF. आलं लक्षात? हे इक्वेशन हा मायनस कशामुळे आला? कारण V2 मायनस VO होता म्हणून. ना आता मला रिअरेंज कसं करायचंय? VO बाय V in. मला पाहिजे कसं? VO बाय V in, कारण मला काढायचं आहे गेन. तर VO बाय V in जर मी असं ठेवलं तर मला आउटपुटला कसं इक्वेशन मिळेल ते सांगा. यस, VO बाय V in काढायचंय या इक्वेशन वरून, या वरच्या इक्वेशन वरून. तर मला VO बाय V in चा आता मिळालेला R1 आणि RF च्या फॉर्म मध्ये मला कसं मिळेल? इथं रिअरेंज करा या टर्मला. कसं होईल? हा VO इथंच आहे, राईट साईडलाच आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, मी मायनस साईन इथं लिहिलेलं नाही बरं का. मायनस साईन मी इथं घेतलं नाही नवीन ठिकाणी लिहिताना. कसं लिहिता येईल? खाली V in घेतलं म्हणजे ही टर्म जी आहे ती मी इक्वल टूच्या ऑपोजिट साईडला आणलं. हा न्यूमरेटर होता, तो इकडे जाऊन डिनॉमिनेटर मध्ये गेला. आता काय होईल? तर हा डिनॉमिनेटर मधला जो आहे तो मला इथं न्यायचा आहे. बरोबर. तर हे इक्वेशन कसं मिळेल? इक्वल टू RF बाय R1. बरोबर. आता पहा, या ठिकाणी एक मायनस साईन आहे, तो मायनस साईन मला कुठंतरी लिहावा लागेल. दॅट्स वाय मी या इक्वेशनच्या इकडे लिहितो राईट साईडला, कारण आपल्याला गेनचा फॉर्म्युला पाहिजे, मायनस गेनचा नाही. ओके, दिस इज गेन. सो फायनली वी कॅन राईट डाऊन. बरोबर. हा VO बाय V in काय आहे? इट इज गेन विच इज रिप्रेझेंटेड बाय AF. क्लोज लूप मध्ये आहे, इन्व्हर्टिंग एम्प्लीफायरचा आहे. नो पॉइंट, आपण AF न लिहू शकतो. इक्वल टू किती आला हा? इट इज मायनस RF बाय R1. So this is the required derivation of closed loop gain of inverting amplifier. ठीक आहे, 2 मिनिटं घ्या, हे लिहून घ्या. तोपर्यंत काही अडचण असेल तर विचारू शकता. So सर you ते can start. पण कसं आलं ते? कसं? कोणतं? सर ग्राउंड आहे ना सर कन्सेप्ट, त्याच्या खाली V in बाय R1 हा हा, V कसं in बाय R1. हा हा इकडचं. हा, हे इक्वेशन नंबर 2 कुठं लिहिलंय पाहिलं आपण? या इथं IN इक्वल्स टू IF. हे इथं दिसतंय इक्वेशन नंबर 2. हा सर. हा, आपण याला इक्वेशन नंबर हे जे आलं आहे याला आपण काय केलं? IN चा फॉर्म्युला इम्प्लिमेंट केलाय, V in मायनस V2. कारण हा IN जो आहे तो कसा फ्लो होत आहे पहा इथं फिगर मध्ये. IN कुठून सुरू झालाय? V in पासून सुरू झालाय आणि चाललाय कोणत्या व्होल्टेज कडे? V2 कडे. बरोबर. तर याला कसं आपण रिप्रेझेंट करतो? V in मायनस V2 डिवायडेड बाय कोणता रेजिस्टन्स आहे त्यामध्ये? R1. हा R1. हे झालं I in साठी. तसंच IF साठी लिहितोय. IF हा करंट कुठून फ्लो होत आहे? या V2 पासून फ्लो होत आहे. कुठं चाललाय? पुढचा व्होल्टेज कोणता पॉइंट आहे? हा कोणता येतोय? आउटपुट व्होल्टेज VO.
त्याच्यामुळे V2 पासून VO कडे, दॅट्स वाय V2 मायनस VO, आणि मध्ये कोणता रेझिस्टन्स आहे? RF. ठीक आहे, हे इक्वेशन काढलं आपण. लेट्स से आपण या इक्वेशनला नंबर 3 देऊ. आता या इक्वेशन नंबर 3 साठी आपण त्याच्या अगोदर काय कन्सिडर केलं की व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टने आपण काय इम्प्लिमेंट केलं की V1 आणि V2 काय म्हणतो आपण, दोन्हीही 0 पोटेन्शियलवर आहेत, म्हणजे ग्राउंडला कनेक्ट आहेत ते. ठीक आहे, मग आता हे जे V1 V2 0 आहेत, हेच आपण इथे इनपुट केलंय. V in मायनस V2 हा व्हॅल्यू, याला काय केलं, दिस इज 0. आणि इथं पण आहे V2, याला पण काय केलं, 0. मग हे जर दोन्ही 0 ठेवले तर आपल्याला काय मिळेल ह्या इक्वेशन पासून? पहा, V in बाय R1 लिहिलं, V in बाय R1, आणि इक्वल टू राईट साइडला फक्त हा V2 0 झालाय, मग राहिलं काय, मायनस VO डिवायडेड बाय RF, मायनस VO बाय RF. आलं लक्षात? मग याच्यानंतर आपण फक्त रिअरेंजमेंट केलेली आहे या इक्वेशनची VO बाय V in च्या फॉर्म मध्ये, आणि ज्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, मायनस RF बाय R1, आणि विच इज नथिंग बट दी गेन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. यस, आता विचार, आता कळालं का? हो सर, समज. ओके ओके, कंटिन्यू, लिहून घ्या हे. झालं का? झालं की सांगा मला. सर,
सर झालं हा ते. सर ते आपण ओप एम्प मध्ये ना V2 ला सप्लाय दिला ना, म्हणून किर्चॉफ करंट हो. लॉ त्याला V2 लाच अप्लाय केला. आपण V1 ला अप्लाय करू शकत नाही का? हा नाही ना, तिथं करून काही आपल्याला मिळणारच नाही ना. तिथं काहीच कनेक्ट नाही ना, सोर्स कनेक्ट नाही ना, कोणता कनेक्ट म्हणजे फीडबॅक पण कनेक्ट नाहीये. हा. बरोबर. हा. हा त्या टाइम आपण V1 ला अप्लाय करून काय करणार केसीएल? तिथं कोणता करंट फ्लो होतच नाहीये ना. हा. हम्म. झालं का लिहून? हो सर. तर एक एक्झाम्पल याचं पण पाहूया आणि देन विल स्टॉप. ठीक आहे. नाउ सिमिलरली विथ दॅट एक्झाम्पल आपण याचा पण फॉर्म्युला काढलाय इन्व्हर्टिंग अँप्लिफायरचा. अगेन एक एक्झाम्पल आपण घेऊ की कॅल्क्युलेट गेन ऑफ क्लोज्ड लूप inverting amplifier with R1 equals to 1 kilo ohm and RF equals to 2 kilo ohm. कसं मिळेल? R1 आणि RF च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे गेनचा फॉर्म्युला आहे. काय आहे गेनचा फॉर्म्युला? काय म्हणतो? व्होल्टेज गेन इट इज इक्वल टू मायनस RF बाय R1. व्हॉट इज RF? इट इज 2 किलो ओहम. किलो म्हणजे काय? 2 into 10 to the power 3 मायनस R1 ची काय व्हॅल्यू दिली? 1 किलो ओहम. 1 into 10 to the power 3. तर 10 to the power 3 10 to the power 3 कॅन्सल होतील. 2 by 1 राहिला. फायनली काय मिळालं आपल्याला? गेन 2. तोही कसा? मायनस. हा मायनस सिम्बॉल आहे इथं. हा मायनस सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतो? आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये डिस्कस केलं होतं पहा. हा मायनस सिम्बॉल जो आहे पहा, गेन म्हणजेच काय आहे? VO अपॉन V इन इक्वल्स टू गेन. गेन जो आहे इट इज VO अपॉन V2 VO अपॉन V इन. तर आपण काय म्हणतो की ए जो आहे तो मला काय मिळालेला आहे? -2. याच्यावरून मी काय लिहू शकतो की VO इज -2 टाइम्स V इन. बरोबर आहे. ते तुमचं आउटपुट व्होल्टेज जे आहे ते किती? 2 टाइम्स आहे इनपुट पेक्षा. इनपुट पेक्षा तो डबल आहे. करेक्ट. पण तो निगेटिव्ह आहे. आता ह्या निगेटिव्हचा कसा आहे पहा. फॉर एक्झाम्पल आपण एक इनपुट देऊ. हे मी आपण मागच्या वेळी पण डिस्कस केलं होतं. लेट्स से दिस इज युअर इनपुट व्होल्टेज व्ही इन. याचं जे अँप्लिट्यूड आहे ते सांगितलं आपण 5 व्होल्ट आहे. ठीक आहे. आता याचं जर मला आउटपुट पाहायचं असेल, मी CRO ला तो कनेक्ट करणार आणि आउटपुट पाहणार. ठीक आहे. आता हे जे आउटपुट आहे VO हे मला कसं मिळणार? निगेटिव्ह आहे. म्हणजे जे इनपुट दिलंय ते माझं आउटपुटच्या वेळेस काय होईल? इट विल स्टार्ट फ्रॉम निगेटिव्ह साइड. इट विल गेट एम्प्लिफाईड. आता हे जे एम्प्लिफिकेशन झालंय हे किती झालंय? याच्या डबल झालंय. म्हणजे आता मिळणार आउटपुट माझं कसं असेल? 10 वर गेलेलं असेल, 10 व्होल्ट. पण पहा, इनपुटला पहिली सायकल जी आहे ती पॉझिटिव्ह होती, तीच याला कशी होईल? आउटपुटला इट विल स्टार्ट फ्रॉम निगेटिव्ह साइड. हे निगेटिव्ह कशामुळे? बिकॉज ऑफ धिस निगेटिव्ह सिम्बॉल. हा निगेटिव्ह सिम्बॉल काय दाखवतो की धिस आउटपुट इज 180 डिग्री आउट ऑफ फेज. कधी? जेव्हा हा इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरला कनेक्ट असेल. आपण हे पाहिलाय नॉन इन्व्हर्टिंगचा फॉर्म्युला पाहिलाय. तो काय होता? गेनचा AFचा 1 प्लस RF बाय R1. इथं निगेटिव्ह होता का काही? नव्हतं. निगेटिव्ह नव्हता म्हणजे तुमचा आउटपुट पॉझिटिव्ह मिळतो. म्हणजे त्यावेळेस जर मी असा इनपुट दिला तर आउटपुटला काय मिळेल? पॉझिटिव्ह साइडनच मिळेल आणि एम्प्लिफाय झालेला मिळेल. येतं का लक्षात? आउटपुट आपण एक्झाम्पल घेतलं होतं, किती आलं होतं? 11 आलं होतं. 11 पॉझिटिव्ह नंबर होता. पॉझिटिव्हचा अर्थ काय की तुमचा दोन्ही इनपुट आणि आउटपुट कशा असतील? इन फेज. त्याला म्हणतो आपण इन फेज. आणि इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये येणार आउटपुट कसं असते? 180 डिग्री आउट ऑफ फेज. 180 डिग्री म्हणजे टोटल. ह्याचं पॉझिटिव्ह मध्ये असेल तर हा कम्प्लीट निगेटिव्ह मधून स्टार्ट होणार. आलं लक्षात?
तर या पद्धतीने जे आहे ते आपण इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरला स्टडी करतो. आता मला तुम्हाला एक होमवर्क द्यायचं आहे फॉर थर्ड टाइप ऑफ एम्प्लिफायर, दॅट इज ऑफ डिफरन्शियल एम्प्लिफायर. ठीक आहे. डिफरन्शियल एम्प्लिफायरचा आपल्याला तुम्हाला आता हे याच्याबद्दल तुम्ही सर्च करा, किंवा कोणाकडे पुस्तक असेल पुस्तकातून काढा. मला ह्याचं डेरिव्हेशन काय येईल हे तुम्ही मला काढून दाखवायचं. नोटबुकवर लिहून घ्या, कसंही करा. ठीक आहे. फक्त हे तुमच्याकडून करून घ्यायचंय मला. तर आता डिफरन्शियल एम्प्लिफायर म्हणजे काय असणार आहे की तुमचा इनपुट सप्लाय जो आहे, इनपुट सप्लाय इज कनेक्टेड टू both the input terminals of op amp. डिफरन्शियल म्हणजे काय, दोन्ही इनपुट टर्मिनलला अप्लाय केलेला असेल, क्लोज लूप मध्ये आहे, त्यामुळे डायग्राम कशी येणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोघांना पण आहे कनेक्शन. दॅट्स वाय हा आपण घेऊ व्ही इन 1. सिमिलरली याला पण आहे, this is V in 2. Let's say this is R1, this is R2. फीडबॅक आहे कारण आउटपुट आणि इनपुट मध्ये कनेक्शन आहे आणि आपण फीडबॅक कुठून कुठे घेणार आहे, फक्त निगेटिव्ह टर्मिनलला फीडबॅक देणार, पॉझिटिव्हला नाही देणार. पॉझिटिव्हला आपण देत नाही एम्प्लिफायर मध्ये कधी पण. दिस इज RF. याच्यासाठी आपण एक थोडासा बायसिंग म्हणून एक रेजिस्टन्स आणखीन घेऊ शकतो. कुठं कुठं हा घेतलेला असूही शकतो, कुठं कुठं हा नसूही शकतो, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठून हे याचं डेरिव्हेशन घेणार डिपेंड करणार. तुम्हाला काढायचं आहे क्लोज लूप मध्ये डिफरन्शियल एम्प्लिफायर चा डेरिव्हेशन. क्लोज लूप मध्ये डिफरन्शियल एम्प्लिफायर ही त्याची डायग्राम जवळपास अशी येईल, कारण दोन्ही तुम्हाला टर्मिनलला सप्लाय द्यावा लागेल. आणि एक क्ल्यू आहे की याच्यामध्ये जे आउटपुट जे मिळणार, याचा आउटपुट ऑफ डिफरन्शियल एम्प्लिफायर हे जे आहे ते तुम्हाला कसं मिळेल, की जे आपण आउटपुट काढलेलं आहे, आउटपुट म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो, गेन ऑफ डिफरन्शियल एम्प्लिफायर जे काढायचं आहे आपल्याला, ते कसं काढावं लागेल की इट विल बी दी समेशन ऑफ इन्व्हर्टिंग गेन ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर प्लस म्हणण्यापेक्षा अजून कोणता आहे, प्लस गेन ऑफ नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. हे समेशन इथून काढूनच टाकू. तर ह्या कन्सेप्टने तुम्हाला याचं डेरिव्हेशन काढायचं. ओके, सो यू कॅन गो बाय बुक और सर्च ऑन द इंटरनेट, सर्च करा. वी विल डिस्कस दिस ऑन आवर नेक्स्ट लेक्चर, जेव्हा पण आपण करू सोमवारी, मे बी आपलं सोमवारी होण्याची शक्यता आहे लेक्चर पुढचं. वी विल डिस्कस, ओके, ऍट दॅट टाइम ओनली. ओके, तर काही अडचण असेल तर विचारू शकता. नाउ विल स्टॉप अँड आय विल टेल यू द नेक्स्ट सेशन कधी असेल ते. ओके, प्रॉब्लेम काय असेल तर विचारू शकता. पीपीटी मी तुम्हाला शेअर करून